तदितं तत्त्वविज्ञाने साधनानुपमात्मनां ज्ञानिना चर्तुं शक्यं सम्यग्राज्यादिलौकिकं तदितं तत्त्वविज्ञाने साधनानुपमात्मनां. तेव्हा ध्याता आणि ज्ञाता या दोघातला फरक सांगण्यात चालू आहे बरं का. ध्यान करणारा त्याला काय म्हणायचं, ध्याता. आणि ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला काय म्हणायचं, ज्ञाता. आहे दोघांमधला तदितम तत्त्वविज्ञान आहे. ज्ञाता पुरुषाची गोष्ट सांगतात. तत्त्वविज्ञान आहे ज्याला ब्रह्म साक्षात्कार झाले आहे. तत्व म्हणजे ब्रह्म. तत्वविचार म्हणतात ना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तत्त्वाचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे. म्हणजे काय, जगत दिसते. या जगताला कोणी ना कोणीतरी तत्व असलं पाहिजे, नाही का. तेव्हा कोणीतरी ते तत्व कसं आहे, जडस्वरूप आहे का, चिद्रूप आहे. फक्त वेदांतशास्त्राने त्याला चिद्रूप मानलेलं आहे, बाकी सगळे जडस्वरूप मानणार. सांख्य असो, न्यायाचाही आत्मा काय जडस्वरूप आहे. मग चेतन थोडंच आहे की मग त्यांचं कार्य कसं भागतं, तर ते काय मनाचा संयोग झाला म्हणजे आत्मचेतन रूप होतो असं त्यांचं आहे. एरवी तो कसा आहे, जडस्वरूप आहे. सगळे जडस्वरूपच मानलं आहे. आणि वेदांतशास्त्रामधला आत्मा चित स्वरूप आहे. बरा प्रश्न उत्पन्न होतो, एकच एक आत्मा आहे तर जगत आलं कुठून, आहे का. मग जगताची निर्मिती कोणापासून लावणार, ब्रह्मापासून लावणार का. जगत विचारामध्ये माया मानावी लागते आणि तत्वविचारामध्ये माया नाही का. कारण मिथ्या आहे की काय. तात्पर्य कसं, असा ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे. अपरोक्षद्वारे दोन नावाचे, परोक्ष आणि अपरोक्ष दोन्ही प्रकारचे वाक्य आहे ना. अवांतर वाक्य आणि अवांतर वाक्य परोक्ष ज्ञान करून देते आणि महावाक्य अपरोक्षद्वारे तुझ्यामध्ये भिन्न नसून तू आणि ते काय असं ज्याला ज्ञान झालेलं आहे. तदितम तत्त्वविज्ञान आहे. तत्वाला ज्याने जाणलेलं आहे, ब्रह्मसाक्षात्कार झालेलं आहे. पण साधना जशीच आहे. काही फरक पडत असते का. ज्ञान झालं म्हणजे माणूस म्हणायला लागतो, मरतो. ज्ञान मग रोगच होईल की काय. महाराज म्हणाला ज्ञान झालं म्हणजे काय गप्पा बसला का, धप्पा काढत बसला का. मग काय करा, युद्ध केलं बघा. ज्ञान होण्याच्या पूर्वी काय स्थिती होती त्याची, सिद्धांती नुसतेच हातपाय हालत होते का, डोळ्यात रडायला लागला होता. आहे की नाही. त्याचे अश्रुपूर्ण आकुले सनम. दुसऱ्या अध्याय तंतता कृपया विष्ट सिद्धांती वाचना आणि बेपदुष्ट शरीर सुंदर बाबा. तक्तोत्तिष्ठ परंतप कैद्यमात्मकमपार्थ. मला तर वीर सुद्धा नपुंसक झालेला आहे. कळायचं म्हणजे हा तुझा वीर आहे की कैद्यमात्मकमपार्थ. नाही तर ते शूद्र हृदय दौर्बल्यम त्यक्ता उत्तिष्ठ बोला दे. इथं आलेलं आहे म्हणून साधना जशी आहे. ब्रह्मन झालं म्हणजे काय, तो काय आजारी पडतो असं कुठं सगळं काय. साधना ते तुमच्यापेक्षाही क्रिया उलट काय करतो, सुंदर करतो. ज्याला त्याचं ज्ञान आहे
त्याची क्रिया कशी असते आहे का नाही. कुठे आपण एखाद्या वेळेला गेलो कोणाकडे तर आपण ते पाहतो बा कुठे कपडा असतो, कुठे काही असते, कुठे झोळी असते नाही का. साडीन कपडा एकाच ठिकाणी असतो बरं का. अन्नचराला आपण गेलो तर काही हलवा म्हणा, काही उपीट म्हणा, उपमा म्हणा करायचं स्वतः करावं लागलं. आणि दुसऱ्यांदा जर आपण जर गेलो तर नीटनेटकेपणा दिसतो, काय दिसतं बरोबर व्यवस्थितपणा, कपड्याची घडी आमकं तमकं हे जे हलवा बरोबर शिस्तशीर केलेला असतो. मंचावरून जाणून घेत असतात ज्या अर्थी एवढे उत्तम दिसते त्या अर्थी हा चतुर्भुज झाला असतो आहे का नाही. कारण आता साधन आलेलं आहे. उत्तम प्रकारे काय होत असते बा तसं ज्ञानीपुरुषाकडून कार्य कसंही तरी होत असते का उत्तम होत असते असं आहे का नाही. आपल्याला आता एखादं पत्र लिहिल्यानंतर त्या पोस्टामध्ये टाकून ये, तो आपल्या पोस्टामध्ये जर टाकण्याकरता जातो पुन्हा हाका मारतं हे मध्यंतरी म्हणलं काय काही लिहायचं राहिलेलं आहे म्हणलं असं आहे काय. मग काय ग्रंथ आहे बा लिहायचं राहिलं आहे का काही आहे, काही चूक आहे का काय आहे का काय, खाडतोड आहे का ह्याच्यात काही. किंवा तुम्ही जर काही ते दुरुस्त करायला लागला तर म्हटलं ते अमृताच्या ताटामध्ये नारोटी ठेवल्यासारखं आहे, असं नाच महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. उत्तम प्रकारे त्यांच्याकडून काय होते कार्य होते. कारण साधनानुपमर्दना, साधनं जशीच आहे तशीच असतात. ज्ञानीना चर्तुं शक्यम बरं का. सम्राज्ञा सामग्र्याची लौकिकम ज्ञानीना कर्तुं शक्यम. ज्ञानी पुरुषाला ते अशक्य नसून काय हे सगळं साम्राज्य लौकिकम. जनकराजा सगळं काय चालत होतं, राज्य चालत होता, शिस्तशीर राज्य चालत होता. मास्तिता जनका दया असं तिसऱ्या अध्यायामध्ये गीतेचं सांगितलं आहे. आणि तत्ववेत्ता आहे पण हा कोण आहे म्हटलं तत्ववेत्ता कशावरून आहे. दुसरी याज्ञवल्की होती बा आपले आपले पाठ सांगायचे वेदांताचे, त्याच्यामध्ये कोणाचं ते जनकराजे ही तरी मंडळी होती. मग ते काय करायचं थोडा आक्षेप घेतला. म्हटलं जनकराजे हे आपले याज्ञवल्क्य जनकालाच उद्देशून काय करतात सांगतात आणि आमच्याकडे काय होत नाही पाहत नाही अशी की शंका फेडण्याकरता. काय फेडण्या शंका फेडण्याकरता. आता ते ब्रह्मवेत्ता पुरुष कोण याज्ञवल्क्य. मग काय त्याचा तो संशय नाही जवण्याकरता मायावी अग्नी तयार केला. कोणता असा मायावी. आणि तो भालदार चोपदार सांगत म्हणले महाराज राजधानीला काय लागलं आग लागली. मग जनकराय याज्ञवल्क्य म्हणतात पाठ बंद करायचा का नाही उघडे म्हणलं चालू द्या सांगतात. म्हणलं ती महालापर्यंत आली. काय आली म्हणलं बंद करायचा का पाठ नाही म्हणलं गुरुजी चालू द्या. आता धर्मशाळेपर्यंत आली. असं ऐकल्याबरोबर जे काही आणखी संन्यासी वर्ग होता तो म्हणला आपली छाटी लोक राजाची गोष्ट वेगळी आपली गोष्ट वेगळी. एके उठायला काय केली सुरुवात केली पुन्हा अग्नी त्यांच्या याच्यापर्यंत आला. मग त्यावेळेस म्हटलं म्हणलं राजा जनक बंद करायचं का म्हणलं नाही. मग ते पाहायला एक फक्त कोण आलं होते एक जनक. म्हणलं आता तरी बंद करायचं का पाठ. अहो म्हणलं तुमच्यापर्यंत आला ना नमे दहती किंचना असं आहे. मथिलायाम प्रदीप्तायाम नमे दहते. मथिला नगरी जरी जळाली तरी सुद्धा मी जसाच आहे तसाच. सगळे संन्यासी उठून कुठे गेले होते कशा करता काय छातीला कोणी करता. मग खराच होता कोण जनकराज.
असं झालेलं आहे. म्हणलं आमचं काही सुद्धा कळत नाही. आणि सर्व राज्य चालवत होते. काय चालवत होते? व्यवस्थितपणे चालवत होते. कसे तरी चालवत होते काय? नाही का? नाही तर काही दिवस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री 5 वर्षाच्या काळामध्ये 2-3 बदलते. आजपर्यंत एकच मुख्यमंत्री होता. याच्यावर 2-3 झाले. एक उपमंत्री होता कोण. पण चांगली आपला फायदा झाला ना. काय 5-5 हजार मिळाले. आणि संस्थाही बांधून देणार आहे. आपलं दृष्टांत. मला उत्तम प्रकारे राज्य चालवणारे कोण होते? त्याला ब्रह्मनिष्ठ होते. असा ब्रह्मनिष्ठ पुरुष. आणि त्याची काही योग्यता वगैरे जर बघायला लागलं तर मला कल्पना आहे. ते रामदास स्वामी होते. भिक्षा मागणं हा त्यांचा काय स्वभाव. कोणाचा? रामदास स्वामीचा. हे सगळे एकाच थोडीच होते बघा. मग कोणाकडे भिक्षा मागण्याकरता गेले? शिवाजीराजाकडे. मग शिवाजीराजांनी भिक्षा दिली की एका कागदावरती लिहून ठेवलं, हे सगळं राज्य कोणाला आहे? तुम्हाला अर्पण आहे. कशात टाकलं? त्यांचं ते स्वामींनी भरलं. हे संपूर्ण राज्य कोणाला लिहून टाकलं? रामदास स्वामी. रामदास स्वामींनी सांगितलं, म्हटलं तो सगळं जरी आम्हाला दिलं असेल आम्ही त्याचा स्वीकार करीत. आम्हाला त्याची काही काय नाही, आवश्यकता नाही. तुमचं राज्य तुम्ही काय करा. शिवाजी महाराजांनी सांगितलं, एकदा दान दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? पुन्हा परत येत नसतं. दिलं ते. आता काय रामदास स्वामी घेत नाही, शिवाजी महाराज घेत नाही. राज्याला मालक कोण? नाही का लक्षामध्ये? रामदास स्वामी काय करीत नाही, शिवाजीराजे काय करीत, राज्याला मालक कोण? मग सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही. मग जरी आणखी राज्य तुम्हाला दिलं आहे पण आम्ही सेवक म्हणून चालू. काय चालू? राज्य कोणाचं आहे? तुमचंच आहे. मग आम्ही काय करणार? सेवक म्हणून काय करणार? सगळ्या राज्यावर हक्क कोणाचा? रामदास स्वामीचा. आणि आम्ही मुनीमजी जसं चालवतो त्याप्रमाणे काय करणार आम्ही? मग अलग अलग कसं काय सगळं. मग शिवाजीराजे जे होते ना ते सामान्य होते का तत्त्वज्ञ होते? असं इतिहास लिहिला जात नाही. मग छत्रपती शिवाजी महाराज बरं का ते तत्वनिष्ठ होते, ब्रह्मज्ञ होते. त्यांचे गुरु कोण होते? रामदास स्वामी आणि तुकोबराय त्यांचे गुरु होते. केवळ छत्रपती शिवाजी महाराज एवढंच आपण विशेषण लावतो. ब्रह्मनिष्ठ विशेषण काय करीत नाही, आपण लावत नाही. पण खरे कोण होते? काय राज्य चालवलं बा आहे का नाही? म्हणून सुद्धा शिवसेना कोणाच्या बळावर नसते. आपला सम्यक राज्याने लौकिकम. मग साधनही जशीच्या तशीच असल्यामुळे चांगल्या प्रकारे आणखी तत्ववेत्याकडून कार्याचा व्यापार होत असतो हे सांगायचं आहे. कारण साधनं जशीच आहे. मग ज्ञान आहे पण आतापर्यंत काय नव्हतं, ज्ञान नव्हतं. आता काय आहे काय? एखादा पखवा जे असतो इथं आपण पाहतो ना, सामान्य असतो. काय असतो? मग त्याचा आपण पखवाज ऐकलेला असतो की, आणि पुढे 2-4 वर्षांनी आल्यानंतर पखवाजावर बसल्यानंतर काय उत्कृष्ट. आता
पहिल्यापेक्षा आता कपात कसा वाजवतो. तू आता ज्ञान आहे त्याला काय, इतरापेक्षा सुद्धा त्याच्या वादन कलेमध्ये सगळी बोल बाहेर पडतात, माणसाला मंत्रमुग्ध करतात. काय करतात का आता त्याच्या ठिकाणी काय आहे, मग साधनाच्या द्वारा ज्ञानाची आपल्याला काय ते प्रतीती येतात. त्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्या पुरुषाचं हे सगळं चाललेलं आहे. मग तो सुंदर प्रकारे आणखी राज्य चालत होते. मिथ्यात्वबुद्ध्या सत्रेच्या नास्तीचे तरी महास्तुत ध्यान आता व्यवहारण यथारथ तत्ववेत्ताचं चाललेलं आहे. मिथ्यात्वबुद्ध्या तत्रेच्या नास्तीचे महास्तुते. आता हे ब्रह्मज्ञान झालेलं आहे ना. ब्रह्मज्ञान काय करत असते, जगताच्या विषयी असलेलं जे सत्यत्व घालवते आणि त्याची मिथ्यात्व बुद्धी काय होते. आपण कित्येक वेळा तरी ऐकले, जोपर्यंत मंगल कार्यालयामध्ये आपण गेलो ते फुलं कशी दिसतात, असं वाटतं आजच झाडाची तोडून आणली इथं लावलेली आहे. म्हणून मनुष्याचं फुल घेण्याकरता जातो. फुल हातामध्ये येतो का कागद हातात येतो. आता कोणती बुद्धी, तशी ब्रह्मवेत्त्याची कोणती बुद्धी असते, मिथ्यात्व. मिथ्यात्व बुद्ध्या तत्र इच्छा नसती. म्हणून इच्छा काय झाली, संपले. हे बघ, मिथ्यात्व बुद्ध्या तत्र इच्छा नसते. मिथ्या बुद्धी झाल्यामुळे इच्छा काय झाली, निवण केली. वसई देतात. आपण दृष्टी आपण ऐकतो बऱ्याच गोष्टी. कुठेतरी पार्टी होती, मित्राला द्यायची म्हणून मित्राला बोलावलं पार्टी. सगळं काय झालं, एक कपाटामध्ये सुंदर फळं होती. काय तुमचा देवगडचा हापूस कोणी काय अशी चांगली फळं होती त्याच्यामध्ये. सगळा आलू पोहा वगैरे दिला. त्याचे मित्र म्हणायला लागले, म्हटलं का रे तुझं आम्हाला सांगतो झालं का आणि अजून म्हणायला लागले ते. म्हटलं फळं कोणाकरता ठेवली. मग म्हणायला लागले नाही का, मग आणतोच की नाही म्हणायला लागला ते फळं, का दुसरे मित्र येणार आहे का तुझे. मग ती फळं आणून ठेवली. बा म्हटलं मूर्ख दिसतो, नसती फळं आणून ठेवली. पपई ठेवली ते का हाती तोंडात घालायचे असं. शहाणा मनुष्य काय करतो, चिरून त्याच्या काय करतो. म्हटलं सुरी घेऊन ये की काय घेऊन ये, फळं कापण्याकरता. सुळीच्या ऐवजी तरी पाणी आणलं. काय आणलं, म्हणलं वेळाच दिसतो. सुई सांगितली काय आणली. मग म्हणायला लागले, म्हणलं काय म्हटलं धुवायची आहे का हे फळं. त्या फळावर ते पाणी टाकलं. बा सगळी विरघळायला लागली. काय लागली, मातीची फळं. चित्री फळं होती. कोणती फळं होती, चित्री फळं. खाण्याची इच्छा राहील का, इच्छा काय झाली, संपली. कारण त्याचा मिथ्यात्व कळाला. काय कळाला, इच्छेचा विषय होऊ शकत म्हणजे इथं तत्र इच्छा नसते नाही का. वासना आणि मारी समोर जायचे. मग आता त्याचं जे वागणं असतं असतं, जरी त्याला इच्छा नाही, मिथ्यात्व बुद्धी जरी झाली तरी ध्यान अभिधू त्याच्याकडून झाल्याशिवाय ध्यान अथवा व्यवहारण. मग तो कधी ध्यान करील, तत्ववेत्ता पुरुष व्यवहार करील नाही का. सगळे आपल्या वारकरी संप्रदायामधले तत्ववेत्ते पुरुष आपापली कामं करत. कांदा मुळा भाजी नवगी. उलट परमात्मा त्यांना मदत करू लागत असे नाही का. माळी चावत्यात हा हे खुरप सगळं परमात्मा दर्शनापर्यंत पोहोचलेले. सगळ्या साधू संतांचं वाचा तुम्ही, सगळ्या तुम्हाला उलट त्यांना परमात्मा जरा सहाय्य करतो. काय करतो, त्याचं ब्रीदच आहे बघा. म्हणलं तेव्हा तुला सहाय्य करावंच लागेल. का बरं, तर म्हणलं नाही जर केलं तर म्हणलं तुला लोक खोटं बोलतो असं. म्हणलं कशावरून सांगता, गीता कोणी सांगितली. मग भक्ताला सहाय्य करण्याचं तुझं तेषाम
आणि जर तू मदत करशील तर फुकट लिहून ठेवलं का ते नाही का? निवडून येण्याच्या आधी सांगावं लागत असते मी अमका कार्य करेन. आम्हाला निवडून आल्यावर लोक म्हणतात खोटा चांगला भगवंताचा ब्रीद आहे ना. कोणतं वाक्य आहे असे परमात्मा मग गीतेमध्ये तुम्हाला माहिती नाही का? मूळ परमात्मा काय बोले तेषाम पुन्हा फक्त अनन्याचिंतयंतो हे जना तेषाम नित्याभियुक्ताना तयाचा योगक्षेम आगवा मदची पडला पांडवा. जे मध्वा पूर्ण झाले त्याची जबाबदारी कोणी घेत असते? असे परमात्मा बोल. नाही तर खोटं पडेल की लोक म्हणते लवडाच्या यादीचं नाव इथं आलेला आहे म्हणून दृष्टांत सांगितलं. तो व्यवहार करेल यथारब्धम वसत्वयम. ज्याचं जसं प्रारब्ध असेल त्या त्या प्रारब्धानुरूप काय होईल व्यवहार. म्हणून तत्ववेत्ते पुरुष असतात ना. तुकोबाराने कुठं श्रीमंत होण्याची इच्छा केली होती का? जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे क्षणात समाधान असते. काय असते? तत्वज्ञान झालेलं आहे ना. झाले समाधान तुमचे देखील आता उठावे समाधान तुला दर्शनी समाधान हाती जायचे. एक दृष्टांत देऊन सिद्धांतीच आहे. त्याचं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धामध्ये आणखी तो स्वतःला समाधान मिळालं. उपास असतो सततम ध्यायनीव वचे देता ध्यानेन कृतम तस्य ब्रह्मत्व विष्णूचा दिवस. ध्याता आणि ज्ञाता दोष. एकाला ज्ञान झालेलं आहे, एकाला काय झालेलं आहे ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, आणि एकाला व्हायचा आहे तो ध्याचा आहे. काय ध्यान करतो आहे. उपास असतो सततम ध्यायनी आहे वसे देता. म्हणून उपासकाचं करतो व बी पाठ केलेली असले ते विसरू नये म्हणून काय करावं लागते? आवृत्ती द्यावं लागते. काय होऊ नये आवृत्ती नाही दिली तर काय? मग त्यांनी सतत काय केलं पाहिजे? झालं पाहिजे. ध्यानाने व्यवस्थित येतात. एकदा एक पक्वाद वाजक असते जोपर्यंत आणि तो पक्वादाची सवय प्राप्त होत नाही तोपर्यंत तिथं मुखातून काय बळ काढतो तो बोल काढतो आणि पक्वाद होतो. आणि एक दिवस असा असतो मुखातून बोल काढत नाही पक्वादातून बोल कशातून बोल काढतो. कारण आता काय अंगवळणी पडलेलं आहे त्याला. आपण काय नाही का आपण रूपपात आलो त्याने काय खोपात बसत असतो का? सहज इकडे येणारा होतो आणि तिकडे रूपपात आलो. मग सतत ध्यान उपासकाने मात्र सतत त्याचं ध्यान केलं पाहिजे. कारण त्याच्या ठिकाणी जे ब्रह्मत्व आलेलं आहे कोणामुळे? ध्यानेने व कृतम ब्रह्मत्व. ध्यानाने ब्रह्मत्व आलेलं आहे. कशाने? म्हणून ध्यान त्याचं उपादान कारण आहे. आणि उपादान कारणाचा नाश झाल्याचा कार्याचा काय होतं? म्हणून सतत जागृती काय करावी लागते? ठेवावी लागत असते. ध्यानेने तस्य ब्रह्मत्व विष्णुदादिवत. विष्णुदादिवत म्हणजे आपण विष्णूचं काय करतो? ध्यान करत असतो. मग सतत काय मूर्तीसमोर बसलेलं असतो का? चित्तामध्ये काय असते ते ध्यान असते. ध्यानाचा विधी सुद्धा एखादा कीर्तनकार असो नाही का रूपपात लोचनी चाल झाली तरी काय करतो तो? थोडा वेळ काय करतो? ध्यान करत असतो. आणि मग पुंडलीकवर देऊन मग काय होतं? मग व्याख्यानाला काय करतो? तर ध्यानाचं काय? नाही तर आपलं काही व्याख्यान आहे का ते? व्याख्यानामध्ये काय आहे आपलं? काय चालतं? डोळ्या भरलेलं आहे नाही. तिचं काय व्याख्यान करणारा माणूस काय डोळे बाजूला ठेवून येत असतो का? कीर्तनकार काय जोडा घालून कीर्तन करतो. त्याची विधी काय करावं लागतात? व्याख्यान वेगळं आणि कीर्तन वेगळं व्याख्यान वेगळं. एकामध्ये विधी आहे एकाच काय नाही आहे.
नाही तर मग कीर्तनकार आपला व्याख्यानकार असतो, कधी न येणारा समाज दिवसभर पाहिला 2 मिनटं त्याला आणखी बोलण्याची संधी देते. 2च्या ऐवजी 1 तास झाला तरी बोलत ते घंटी वाजून लोक उठायला जायचे काय करतात. त्याला विचारलं इतका वेळ कशा करता घेतला, असा समाज जमत असतो. परंतु त्याचं जसं प्रारब्ध असेल ते प्रारब्ध लावावं लागतं. जीवाचंही सुद्धा काय आहे, आणि कोणी असू द्या प्रारब्ध भोगूनच काय केलं पाहिजे. मग ते काही नाही, कर्माचा काय तो तत्ववेत्ता असो की आणखी कोणी असो, मग एवढे मोठे चोखोबर आहे. कोचपासून काय भिंत पडली ना, प्रारब्ध चुकलं का, प्रारब्ध जसे ते काय देवा. मग बोध कोणता आहे याच्याबरोबर काय आहे का. आता त्याला मी मारतो ही भावना आहे का त्याच्यात, ही भावना काय झाली ती निघून गेलेली आहे. मग कोणत्या बोधावर असतो, मी जसाचे शरीराबरोबर मी जात नाही, शरीराबरोबर मी नाही. कोणी टाईचा कोणी नाही जायचं, तुकोबराने म्हटलेलं आहे. नाही जावे आम्हा मरावे अहो खंडित. ध्यानोपादानकम यत्तद् ध्यानाभावे विलीयते. आणि वास्तविक ब्रह्मता दैव ज्ञानाभावे विलीयते. दोमधला फरक ज्ञाता आणि ज्ञाता. कारण ध्यानोपादानकम यत्तद् ध्यानाभावे का, याच्या ठिकाणी जे ब्रह्मत्व आलेलं आहे कोणामुळे, ध्यानामुळे आहे का. ते उपादान कारण कोण आहे, ध्यान आहे. ध्यानोपादानकम यत्तद् ध्यानाभावे विलीयते. म्हणून ध्यानाने आलेलं जे ब्रह्मत्व आहे, ध्यान करणं सुटलं म्हणजे ब्रह्मत्व काय होते, नष्ट होते. उपादान कारणाच्या नाशामध्ये कार्याचा काय होतं. पण ध्यानाच्या योगाने आलेलं जे ब्रह्मत्व आहे ते ध्यानाच्या भावाने काय होतं, विलीयते. आणि वास्तविक ब्रह्मता नैव ज्ञानाभाव आहे. आणि ज्याला ब्रह्मसाक्षात्कार झालेला आहे, एकदा झाला की पुन्हा काय होत नाही, संपलं. तिथे मात्र पुन्हा उपादान कारण नशाची काय नाही, आवश्यकता नाही. मग वास्तविक ब्रह्म आहे. ते कोणती ब्रह्मच आहे, किती जरी प्रयत्न केला तरी राखेतून टाकून उत्पन्न होत. एकदा लाकूड नाही का, हे झाल्यानंतर मिठाचा कडा पाण्यामध्ये पडल्यानंतर किती प्रयत्न केला तरी तो मीठ या भावाला काय होत नाही. त्याप्रमाणे एकदा जीव दशा संपली, कोणती दशा, पुन्हा आणखी तो जीव या भावाला काय होत नाही. त्याची सगळी हेरझार देह नव्हे मी हे सरी. मग काय काही शिल्लक राहत नाही का, शून्यवादी. जे शिल्लक राहत असते ते सांगता येत. पण वास्तविक ब्रह्मता आणावी लागते का, आहेच मनामध्ये. ध्यानाने काय करावं लागते, आणावी लागत. ज्ञानाभावे विलीयते. ज्ञानाचा जरी अभाव झाला तरी ब्रह्मभाव त्याचा कधी त्याच्यामध्ये बिघाड होऊ शकत. तो कोणत्याही अवस्थेमध्ये सुद्धा तरी ब्रह्मभावामध्ये काय होत नाही, नाही का. एकदा हे सांगतात ब्रह्म हे स्वाभाविक आहे. काय देहा स्वाभाविक नाही, तो कर्माने आलेला आहे. का कर्मे जाई अंतवती सुखी दुःखी फळावे अंतयातले भोगावे यावे. देह आहे का, देहभाव हा कायमचा आहे का. देहभाव कोणत्या देहात नाही हे काही सांगता येत नाही. यशा ब्रह्मेश्वरी पार्थ ब्रह्मभाव असो, तो गरीब असो, श्रीमंत असो, आंधळा असो, पांगळा असो, सुशिक्षित असो,
हे असं एकदा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मभाव त्याचा कधी विलोप होत नाही. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याचा विचार कधी करू.